हॅलो स्टुडंट, कंटिन्युटी या चॅप्टरमधले काही एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. एक्झरसाइज एकच आहे, कंटिन्युटीची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे आणि त्याचबरोबर आपण काही एक्झाम्पल असे सॉल्व केले होते ज्याच्यामध्ये फंक्शन हे कंटिन्युअस आहे का हे आपण चेक केलं होतं. आत्ताचे हे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं उलटी प्रोसिजर आहे की गिवन फंक्शन हे कंटिन्युअस आहे म्हणून दिलेलं आहे आणि काही टर्म्सचे अननोन्स जे आहेत ते अननोन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यातलं हे 10 नंबरचं एक्झाम्पल आहे. त्यातलं फर्स्ट एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये गिवन काय आहे, एक फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स फॉर एक्स इज नॉट इक्वल्स टू π/2 साठी हे फंक्शन कसं आहे, इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू π/2 साठी. एक्स इज इक्वल टू π/2 ला ते फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणून सांगितलं. फाइंड एफ ऑफ π/2 जी टर्म आहे ॲट द पॉईंटची ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. याचा अर्थ आपल्याला सुरू करताना जी गिवन दिलेलं आहे की फंक्शन इज कंटिन्युअस, जे आपण रिझल्ट लिहित होतो ना ते आता गिवनपासून स्टार्ट करायचं. फंक्शन इज कंटिन्युअस, कुठे फंक्शन कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू π/2. आणि बाय द डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी वी नो दॅट लिमिट एक्स टेन्स टू π/2 ऑफ ॲट द पॉईंट साठीच दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ π/2. जी डेफिनेशन आपण पहिल्या लेक्चरमध्ये कंटिन्युटीच्या बघितली होती. 3-4 टर्म्स एकमेकांना इक्विव्हॅलंट होते. त्याच पद्धतीने ॲट द पॉईंटसाठी ही टर्म जी आहे ती तिसरी आणि चौथ्या नंबरची टर्म आपण इक्विव्हॅलंट केली बाय द डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. कंटिन्युटीनुसार ही जर डेफिनेशन असेल तर हा अननोन आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, फाइंड एफ ऑफ π/2. म्हणून ही टर्म आपण या हाताला लिहूया, म्हणजेच लेफ्ट हँड साईडला लिहूया आणि ही टर्म आपण राईट हँड साईडला लिहूया. हे करत असताना फंक्शनची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यूसुद्धा आपल्याला पुट करता येईल. सो फंक्शनची व्हॅल्यूसुद्धा आपण पुट करूया आणि टर्म थोडीशी इंटरचेंज करून घेऊया. therefore एफ ऑफ π/2 इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/2 ऑफ, आणि टर्मची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती इंडिकेट करा. स्क्वेअर रूट ऑफ 2 + sin x -√3 अपॉन cos स्क्वेअर x. आणि ही जर टर्म ऑब्झर्व केली तर लक्षात येईल रूटच्या फॉर्ममध्ये, आणि रूट जेव्हा असेल तेव्हा आपण टर्म रॅशनलाइज करतो. सिमिलर वेनी टर्म रॅशनलाइज करून घेऊया आणि मग त्याचं जे सिम्प्लिफिकेशन असेल ते सिम्प्लिफिकेशन करूया. सो प्रोसेस ऑफ रॅशनलायझेशन, न्यूमरेटरच्या टर्मनी आपण रॅशनलायझेशन कंप्लीट करणार आहोत. डिनॉमिनेटरमध्ये ही जी टर्म आहे ती कॉस आहे आणि वरची टर्म साईन असल्यामुळे फंडामेंटल आयडेंटिटी आपण इथे यूज करू शकतो आणि ह्या टर्मला साईनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. सो फंडामेंटल आयडेंटिटी यूज केला आहे आणि त्याच वेळेस प्रोसेस ऑफ रॅशनलायझेशनसुद्धा आपण यूज करायचं आहे. प्लस सेम टर्मनी डिवाइड करूया प्लस. सो ही रॅशनलायझेशनची प्रोसेस झाली आणि फंडामेंटलचा फॉर्म्युला जो पहिला आहे तो सुद्धा यूज झाला. आता न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय करा. a² - b² फॉर्म्युला, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल आणि ही रॅशनलाइज टर्म ॲज इट इज शेवटपर्यंत लिहित चालायचं. आता जसं आपण रॅशनलायझेशनची प्रोसेसमध्ये केलं आहे सेम प्रोसिजर आता आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहे. -3 रूट गेट कॅन्सल रूट गेट कॅन्सल अपॉन डिनॉमिनेटर फॅक्टराईज करता येतो. 1² - sin स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे ह्याचे फॅक्टर्स काढता येतात, एकदा प्लस आणि एकदा मायनस फॉर्ममध्ये. a² - b² जो फॉर्म्युला आहे तो आपण इथे यूज केला आणि ह्या टर्मचे जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स घेतले आणि जी टर्म रॅशनलाइज टर्म आपल्याला लागत नाही ती आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो. सिमिलर वेनी ही जी टर्म लागत नाही ती आपण ब्रॅकेटमध्ये लिहून कंप्लीट ही शेवटपर्यंत ॲज इट इज राहणार. फक्त इकडच्या टर्मचं जे काही सिम्प्लिफिकेशन असेल ते आपल्याला करावं लागणार आहे. सो सिम्प्लिफाय करूया टर्म π/2 - 1 + sin x अपॉन हे टर्म आणि प्लस sin x ॲज इट इज, डिनॉमिनेटर ॲज इट इज, ब्रॅकेट ॲज इट इज.
ब्रॅकेटची व्हॅल्यूसुद्धा आहे तशी आपण लिहिली, फक्त एकच न्यूमरेटरमध्ये इथे सिम्प्लिफिकेशन केलं. आता इथे -1 आला आहे, आयदर तो काय पाहिजे आपल्याला +1च्या फॉर्ममध्ये पाहिजे आहे, म्हणून मायनस साईन ह्या टर्ममधनं कॉमन घेऊया, जेणेकरून निगेटिव्ह जी टर्म आहे ती आपली कॉमन फॅक्टर म्हणून कॅन्सल होऊ शकते. सो फक्त मायनस साईन न्यूमरेटरसाठी आपण कॉमन घेणार आहे, बाकीच्या सगळ्या टर्म आहे तशा परत एकदा लिहून काढायच्या, कुठेच काही बदल नाही. फक्त एकाच टर्ममध्ये आपण जे काही चेंजेस केलेले आहेत ते म्हणजे कॉमन काढली आहे मायनस साईन, बाकीच्या टर्म्स आहे तशा बॉक्स ब्रॅकेट आहे तसं. आणि आता सिम्प्लिफिकेशन करा. कॉमन टर्म जी आहे ती 1 मायनस साईनला 1 मायनस साईन एक्स जो आहे तो कॅन्सल झाला, म्हणजेच न्यूमरेटरला फक्त -1 शिल्लक राहिला डिनॉमिनेटरची व्हॅल्यू, आणि ही व्हॅल्यू जी आहे ती ॲज इट इज खाली लिहून काढायची. सो टर्म काय शिल्लक राहिली, f(π/2) इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू π/2 ऑफ व्हॅल्यू न्यूमरेटरची -1 डिनॉमिनेटर 1 + sin x, ही पहिली टर्म, आणि दुसरी टर्म बॉक्स ब्रॅकेटची ॲज इट इज. आता कॉमन टर्म कॅन्सल झालं की आपण लिमिट सबस्टिट्यूट करतो. सिमिलर वेने आता आपण लिमिट सबस्टिट्यूट करायचं आहे. लिमिट किती दिलेलं आहे, π/2. सो एक्सच्या ठिकाणी सगळी ठिकाणी आपण π/2 इंडिकेट करणार आहोत, आणि साईन π/2ची जी व्हॅल्यू आहे ती 1 असते, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट 1सुद्धा लिहू शकता, किंवा 1/1 पहिल्यांदा लिमिटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि नंतर मग त्याच्यामधलं जे सिम्प्लिफिकेशन असेल ते सिम्प्लिफिकेशन आपण करता येईल. सो लिमिट आपण सबस्टिट्यूट करूया, -1/1 + sin π/2 1/√2 + sin π/2 +√3. हे जे झालं आहे सिम्प्लिफिकेशन, त्याच्यामध्ये आता कॅल्क्युलेशन करूया. सो कॅल्क्युलेशन मगाशी जे सांगितलं की साईन π/2ची व्हॅल्यू असते 1, त्या पद्धतीने आपण टर्म तयार करून घेऊया. 1/√2 + 1 +√3. परत एकदा सिम्प्लिफाय करा. f(π/2ची व्हॅल्यू सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये इथून इकडे येईल -1/2, आणि ही टर्म जी आहे ती √3 होईल, आणि √3 + √3 ॲडिशन करा 2√3. परत ह्या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे, न्यूमरेटरला न्यूमरेटर, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करा, आणि मग फायनल व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला ती अशी मिळेल -1/4√3च्या फॉर्ममध्ये, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सो या केसमध्ये थोडंसं आपण जे एक्झाम्पल मागचे सॉल्व केलेले आहेत मागच्या लेक्चरमध्ये ते जर बघितले तर आपल्याला सगळ्या टर्म्स ह्या चेक करावं लागायचं की ती फंक्शनची व्हॅल्यू आहे का, आणि त्याच्यानुसार आपण लेफ्ट हँड राईट हँड ॲट द पॉईंटसाठी कंटिन्युटी चेक केली आहे. पण ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला गिवन दिलं आहे की फंक्शन हे कंटिन्युअस असेल, आणि फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर त्यातले कुठलीही अननोन टर्म आपल्याला फाइंड आउट करता येते. जशी या केसमध्ये अननोन काय आहे की ते जे ॲट द पॉईंटचं आन्सर आहे ते आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि त्याच्यानुसार डेफिनेशन ऑफ कंटिन्युटीनुसार ॲट द पॉईंटसाठीची व्हॅल्यू आपण लिहून काढली. त्याच्यामध्ये जो अननोन आहे तो आपण लेफ्ट हँड साईडला ठेवला, आणि राईट हँड साईडला जे कॅल्क्युलेशन आहे ते लिमिटप्रमाणेच करायचं, जसं लिमिट चॅप्टरमध्ये आपण केलं त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. टर्म रॅशनलाइज करून घेतली, डिनॉमिनेटरमध्ये कॉसचा फॉर्म्युला होता तो साईनमध्ये कन्व्हर्ट केला, कारण आपल्याकडे न्यूमरेटर साईनच्या फॉर्ममध्येच गिवन दिलेला आहे. त्याच्यानुसार हे सिम्प्लिफिकेशन झालं की एकदा कॉमन टर्म कॅन्सल झाल्यानंतरची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये लिमिट सबस्टिट्यूट करायचं, लिमिटच्या व्हॅल्यूज घ्यायच्या, त्या व्हॅल्यूजनुसार कॅल्क्युलेशन पूर्ण करायचं, आणि तेच आपलं फायनल आन्सर असेल. अशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स हे आपण पुढे पण सॉल्व करणार आहोत. हे एक्झाम्पल जे आहेत ते नेहमी 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कांसाठी विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्यायचे हे एक्झाम्पल. फार थोडेच एक्झाम्पल आपण फाइंड टर्मचे जे आहेत ते घेणार आहोत. तर पुढचं जे एक्झाम्पल आहे ते क्वेश्चन नंबर 11मधला 3ऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 11 आणि टर्म आहे 3ऱ्या नंबरची. सो गिवन आहे
टर्म आहे इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू sin 2x upon 5x minus 8 for x is greater than 0 is equal to 4 for x is equal to 0 is equal to x square plus b minus 3 for x is less than 0 is continuous at 0 x is equal to 0 then find a and b. सो ए आणि बीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि हे जे गिवन फंक्शन आहे हे गिवन फंक्शन कसं दिलेलं आपल्याला कंटिन्युअस फॉर्ममध्ये दिलेलं आहे. 3 टर्मच्या फॉर्ममध्ये आणि 10 टर्म देताना कशी दिली आहे जी लेस दॅन ग्रेटर दॅनची टर्म आहे ती पण आणि ॲट द पॉईंटची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला गिवन दिलेली आहे. असं सगळं जे फंक्शन आहे ते फंक्शन परत एक गिवन काय आहे की फंक्शन हे कंटिन्युअस आहे ॲट एक्स इज इक्वल टू 0साठी. मग आपल्याला शोधायचं जे आहे ते अननोन म्हणजे हा ए आणि हा जो बी दिसतो फंक्शनमध्ये त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. जसं मगाशी केलं तसंच की जी गिवन टर्म आहे ती काय आहे गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0. तर एक्स इज इक्वल टू 0साठी कंटिन्युटी गिवन दिलेली आहे. आणि मग आता कंटिन्युटीची डेफिनेशन आपल्याला मिळते लेस दॅन ग्रेटर दॅनच्या फॉर्ममध्ये. त्याच पद्धतीने लिहायचं लिमिट लेफ्ट हँड इज इक्वल टू लिमिट राईट हँड इज इक्वल टू लिमिट ॲट द पॉईंट इज इक्वल टू एफ ऑफ 0. अशी जी डेफिनेशन आहे आपली लिमिटची ती पूर्ण लिहून घेतली की ही जी व्हॅल्यू आहे ॲट द पॉईंटची ती न लिहिता डायरेक्ट तुम्ही ही सुद्धा टर्म लिहू शकता. जे हे जे लिमिट आहे ते न लिहिता ह्याची आणि ह्याची व्हॅल्यू सारखीच असणार आहे जी इथे तुम्हाला दिसते इज इक्वल टूसाठी. म्हणून ही जी टर्म आहे ती न लिहिता तुम्ही ही डायरेक्ट टर्म लिहू शकतात ज्याची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे एक्स इज इक्वल टू 0साठी 4. त्यामुळे पुढच्या वेळेस लक्षात घ्यायचं पूर्ण डेफिनेशनमध्ये लिहिताना काय अपेक्षित आहे लेफ्ट हँड राईट हँड कंपल्सरी लिहायचं. पण ह्या 2 टर्मपैकी एकच टर्म अपेक्षित असते आणि ही जर टर्म डायरेक्टली गिवन आहे तर आपल्याला ती डायरेक्टली यूज करता येते. आणि जरी डायरेक्टली नसेल इज इक्वल टूच्या म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन इक्वल टूच्या फॉर्ममध्ये जरी ती दिलेली असेल तरी तुम्ही ही डायरेक्ट टर्म इंडिकेट करू शकता. आता आपण लेफ्ट हँड शोधूया. सो लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस लेफ्ट हँड याचा अर्थ काय एक्सची व्हॅल्यू लहान असली पाहिजे. सो एक्सची व्हॅल्यू लहान कुठे आहे फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस बी मायनस 3. राईट हँड एक्सची व्हॅल्यू मोठी असली पाहिजे. सो एक्सची व्हॅल्यू मोठी आहे हे फंक्शन आहे त्याचं साइन 2x अपॉन 5x मायनस 8 इज इक्वल टू ॲट द पॉईंटची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट आपण लिहूया 4. म्हणजे बाय डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी आपण ह्या तिन्ही टर्म इक्विव्हॅलंटच्या फॉर्ममध्ये लिहून काढल्या. आता ह्याला आपल्याला चॉईसप्रमाणे आपण सॉल्व करू शकतो. ॲट ए टाईम सॉल्व करा किंवा 1 बाय 1 पहिली आणि तिसरी टर्म घ्या दुसरी आणि तिसरी टर्म घ्या. त्या पद्धतीने सुद्धा कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं. हे छोटंसं एक्झाम्पल आहे त्यामुळे आपण डायरेक्ट सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या डायरेक्टली यूज करूया आणि शेवटी पहिली टर्म शेवटची टर्म दुसरी टर्म आणि शेवटची टर्म अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन पूर्ण करून घेऊया. सो सॉल्व करायला इथे काही नाही आहे डायरेक्ट लिमिट सबस्टिट्यूट करा. 0 स्क्वेअर इज 0 प्लस बी मायनस 3 इज इक्वल टू इथे मात्र साईनची टर्म आहे आणि डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे ती एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. आपण साईनचा जो फॉर्म्युला बघितला होता त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला टर्म काय लागते इथे जर 2x असेल तर इथे 2xच लागेल. फॉर्म्युल्यानुसार ही जर टर्म आपण अशी कंप्लीट केली तर आपण ॲडजस्टमेंट कशाची केली आहे 2ची. सो मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय 2 करायचं. पण एक्स्ट्रा इथे 5 आहे तो 5 इकडे सरकून घ्यायचा अपॉन 5च्या फॉर्ममध्ये मायनस आहे ॲज इट इज 4 ॲज इट इज.
सो ही जी ॲडजस्टमेंट आहे ती मागे आपण लिमिट या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे की फॉर्म्युल्यानुसार टर्म जी लागते ती ॲडजस्ट करायची बाय मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय. सो मल्टिप्लाय बाहेर केलं पण डिवाइड जिथे पाहिजे त्या ठिकाणी करून घेतलं आहे. सिम्प्लिफिकेशन करा. आता याचं लिमिट घ्यायचं. सो लिमिटची व्हॅल्यू पहिल्या टर्मची येईल 1 इंटू 2/5 मायनस 3 इज इक्वल टू 4. आणि हे सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. आता आपल्याला व्हॅल्यूज शोधायच्या आहेत आणि व्हॅल्यू शोधण्यासाठी फर्स्ट टर्म आणि शेवटची जी लास्ट टर्म आहे थर्ड टर्म ती इक्विव्हॅलेंट करूया. सेकंड टर्म अँड थर्ड टर्म इक्विव्हॅलेंट करूया. जस्ट 2 आपण आन्सर व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. b-3 इज इक्वल टू 4 अँड मल्टिप्लिकेशन करा 2/5 मायनस 3 इज इक्वल टू 4. अशा 2 ज्या पॉसिबल टर्म्स आहेत त्या फाइंड आउट होईल. बीची व्हॅल्यू 4 + 3 इज 7. सो बीची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली मिळाली 7च्या फॉर्ममध्ये. इथे ए पॉझिटिव्ह करायचा म्हणजे ही टर्म इकडे शिफ्ट होईल. 2/5 मायनस 4 इज इक्वल टू 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो क्रॉस मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू येईल 20. सो 2 मायनस 20 अपॉन 5 इज इक्वल टू 8. therefore a is equal to सबस्ट्रॅक्शन करा -18 अपॉन 5 आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल -18 अपॉन 5च्या फॉर्ममध्ये. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व करताना लेफ्ट हँड राईट हँड आणि ॲट द पॉईंट अशा तिन्ही टर्मचा यूज केला. फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यूज लिहून काढल्या. यातली ही जी लिमिटची व्हॅल्यू आहे ती न लिहिता किंवा ती न कन्सिडर करता डायरेक्ट ॲट द पॉईंटची व्हॅल्यू आपण कन्सिडर केलेली आहे आणि ॲट अ टाईम सगळे टर्म्स आपण सॉल्व केलेल्या. ह्या अशा नसेल करायच्या तर जिथे आपण हे केलं ना आता हे शेवटच्या स्टेजला केलं हे आपण पहिल्यांदासुद्धा करू शकतो. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड टर्म एकत्र करा. सेकंड आणि थर्ड टर्म इथेच एकत्रित करून असे 2 पार्टमध्ये तुम्ही ते डिवाईड करू शकता. पण छोटं एक्झाम्पल असल्यामुळे मी ते डायरेक्ट कन्सिडर केले. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 11मधलंच 5th नंबरचा क्वेश्चन आहे. टर्म दिलेली आहे. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ ए एंड बी द फंक्शन दिलेलं आहे. क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11मधला 5th नंबरचा क्वेश्चन आता आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 11मधला 5th नंबरचा क्वेश्चन. सो फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ पुढचं जे सेंटेन्स आहे ते बघा. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी म्हणजे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला ए अँड बी. फाइंड ए अँड बी हे करायचं आहे. इज द फंक्शनची व्हॅल्यू काय दिलेली आहे x² - 4 upon x - 2 for x is less than 2 is equal to ax² - bx plus 3 for 2 is less than equals to x is less than 3 is equal to 2x minus a plus b for x is greater than equals to 3 is continuous at for. So for every value every x on r. सो r म्हणजे आपल्याला लक्षात येतो रिअल सेट आणि रिअल सेट सगळ्यात मोठा सेट असतो ज्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि सर्व प्रकारच्या व्हॅल्यूज असतात. अशा पद्धतीने एक्सची जी व्हॅल्यू आहे ती आर सेटसाठी कंटिन्युअस दिलेली आहे आणि आर सेट म्हणजे सर्वात मोठा सेट. इथे टर्म वाचायची कशी किंवा बघायची कशी तर लक्षात घ्या. इथे चालू कशाने झालं आहे 2 सो एक्स इज लेस दॅन 2 म्हणजे याचा अर्थ सगळ्या ज्या 1 2 0 वगैरे ह्या ज्या टर्म्स आहेत त्या पण इथे कन्सिडर झाल्या. अप टू कुठपर्यंत दिलेली आहे टर्म 3 पर्यंत. म्हणजे साधारणतः 2 to 3 ह्याच्या फंक्शनच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. मध्ये रेंज जी आहे ती 2ला ब्रेक झाली आहे आणि 3ला पण कंटिन्युअस फंक्शन कुठं आहे इकडे पण कंटिन्युटी आहे आणि इकडच्या बाजूला सुद्धा त्याची कंटिन्युटी आहे म्हणून दिलेली आहे. आणि जर असं असेल तर आपल्याला एक्स ए आणि बीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्या किंवा ते फाइंड आउट करायचं. ह्याच्यामध्ये पूर्ण टोटल फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस आहे. याचा अर्थ 2साठी पण ती कंटिन्युटी आहे
आणि 3साठी सुद्धा कंटिन्युटी आहे. अशा दोन्ही पॉईंटसाठी कंटिन्युटी जी आहे त्याच्यासाठी जे फंक्शन दिलेलं आहे त्या फंक्शनसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन कंप्लीट करायचं आहे. म्हणजे मागच्या एक्झाम्पलमध्ये फक्त आपण एकदाच कंटिन्युटीची डेफिनेशन यूज केली. या केसमध्ये 2 वेळा ती यूज करायची, फॉर x = 2साठी आणि फॉर x = 3साठी. अशा 2 वेळा आपल्याला कंटिन्युटीची डेफिनेशन जी आहे ती यूज करावं लागेल. आणि म्हणूनच हे जे एक्झाम्पल आहे ते थोडंसं मोठं येतं. सो पहिल्यांदा जे गिवन दिलेलं आहे ते लिहून काढूया. फंक्शन इज कंटिन्युअस फॉर एव्हरी x ऑन r. हे गिवन आहे. आणि त्याच्यासाठी आता ज्या 2 टर्म्स आहेत त्याचं पहिलं कॅल्क्युलेशन आपण करूया. म्हणून पहिल्यांदा एक कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. सो कंटिन्युटी हे पण गिवन आहे. सो असं जरी लिहिलं गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x = 2. फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x = 2 असेल तर आपल्याला कंटिन्युटीची जी डेफिनेशन माहिती आहे, लेफ्ट हँड राईट हँड आणि ॲट द पॉईंटची व्हॅल्यू जी मी मगाशी सांगितली होती ती मी डायरेक्ट लिहू शकते f(2)च्या फॉर्ममध्ये. आता लेफ्ट हँड शोधायची. एक्सची व्हॅल्यू लहान असली पाहिजे 2पेक्षा. सो एक्सची व्हॅल्यू लहान आहे 2पेक्षा म्हणजे हे फंक्शन येणार x² - 4x / x - 2. एक्सची व्हॅल्यू मोठी असली पाहिजे 2पेक्षा. सो एक्स मोठा आहे 2पेक्षा. एक्स मोठा आहे, थोडंसं उलटं बघावं लागतं पण नीट बघायचं. एक्स मोठा आहे 2पेक्षा म्हणजेच फंक्शन ही ax² - bx + 3 आणि ॲट द पॉईंट म्हणजे =चा सिम्बॉल कुठं दिलेला आहे तर इथेच दिलेला आहे, <= आणि म्हणूनच ही जी टर्म आहे साठी आपल्याला कन्सिडर करायची आहे. इथे आता जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे व्हॅल्यू आपण 2 डायरेक्टली सबस्टिट्यूट करायची. म्हणजेच टर्म कशी होईल a² - b × 2 + 3. जिथे एक्स दिसतोय तिथे डायरेक्ट आपण 2 सबस्टिट्यूट केलं कारण साठी हे जे फंक्शन आहे तेच आपल्याला गिवन आहे. पण कुणाचा 2चा हे नीट बघायचं. आपण 2साठीच करतोय कंटिन्युटी चेक. सॉरी गिवन जे आहे ती पहिल्या पॉईंटसाठी आपण ही कंटिन्युटीची डेफिनेशन लिहून घेतली. सिमिलर वेनी हे जर ऑब्झर्व केलं तर ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. मग आयदर तुम्ही ह्या टर्मला ही टर्म इक्विव्हॅलंट करा किंवा पहिल्या टर्मला शेवटची टर्म इक्विव्हॅलंट करा. कारण 2 ठिकाणी फंक्शन सारखंच दिसतं आहे. त्यामुळे आपण पहिली आणि तिसऱ्या नंबरची जी टर्म आहे ती इक्विव्हॅलंट करायची. मिडल टर्म आता आपण लिहिणार नाही आहे कारण सेम व्हॅल्यू डबल लिहायला काहीच अर्थ नाही. त्यामुळे पहिली टर्म जी आहे त्याला फॅक्टराईज करूया. न्यूमरेटर फॅक्टराईज करता येतं. इथे 4 दिला आहे. 4 म्हणजे 2² म्हणजेच टर्म कशी येणार एकदा प्लस एकदा मायनस या फॉर्ममध्ये. मग अशी जसा फॉर्म्युला आपण यूज केला सिमिलर वेनी x - 2 ही टर्म ॲज इट इज. आणि लास्ट टर्ममध्ये सिम्प्लिफाय करा 4a - 2b + 3 हीच टर्म राहील. आणि आता ह्याला सिम्प्लिफाईड करा. सो सिम्प्लिफिकेशनमध्ये कॉमन टर्म कॅन्सल होईल आणि टर्म राहील x + 2 = 4a - 4b + 3 राईट हँड ॲज इट इज. कॉमन टर्म कॅन्सल झाली की आपण लिमिटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. सिमिलर वेनी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो x + 2 आहे म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपल्याला 2 सबस्टिट्यूट करायचं. 2 + 2 व्हॅल्यू येईल 4 = 4a - 2b + 3. आता सिम्प्लिफिकेशन करा. त्याचं सिम्प्लिफिकेशन ही टर्म इकडे शिफ्ट करा आणि व्हॅल्यू जी आहे ही टर्म कॉन्स्टंट आपण एका बाजूला घेऊया. सो 4a - 2b ॲज इट इज. 4a - 2b ॲज इट इज. ही टर्म इकडे शिफ्ट केली की 4 - 3 is 1 म्हणजे 4a - 2b = टर्म काय मिळाली आपल्याला 1. आणि हे जे आहे
ते सॉल्व नाही झालेलं आहे कम्प्लीट, त्यामुळे ह्याला इक्वेशन नंबर 1 सपोज करायचं. जे कधी मिळालं आपल्याला की फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2 साठी हे फंक्शन मिळालं आहे. आता सेकंड जी टर्म दिलेली आहे आपल्याला ती घ्यायची. सो गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3 साठी. आणि 3 साठीची डेफिनेशन कशी येणार, सेम लेफ्ट हँड राईट हँड आणि ॲट द पॉईंट, फक्त इथे 3 येणार. लेफ्ट हँड राईट हँड आणि ॲट द पॉईंट अशासाठी ही व्हॅल्यू. आता फंक्शन मात्र बदलणार आहे. फंक्शनच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण लिहून काढूया. सो फंक्शनची पहिली व्हॅल्यू लेफ्ट हँड म्हणजे काय येईल, एक्सची व्हॅल्यू लहान असली पाहिजे 3 पेक्षा. सो एक्सची व्हॅल्यू लहान 3 पेक्षा फंक्शन येईल ax² मायनस bx प्लस 3. एक्सची व्हॅल्यू मोठी असली पाहिजे 3 पेक्षा, म्हणजे राईट हँड. एक्स मोठा आहे 3 पेक्षा, ही टर्म आहे 2x मायनस a प्लस b. आणि ॲट द पॉईंट इज इक्वल टू कुठं आहे 3. सो इथेच ह्याच फंक्शनसाठी आहे जिथे आपल्याला एक्सच्या ठिकाणी 3 सबस्टिट्यूट करून व्हॅल्यू लिहायचे. परत ऑब्झर्वेशन केलं तर हे फंक्शन आणि हे फंक्शन सारखंच आहे. म्हणून आपण परत एकदा पहिली आणि तिसऱ्या नंबरची जी टर्म आहे ती इक्विव्हॅलंट करून घेऊया. सो पहिली टर्म सोपीच आहे, त्याला सिम्प्लिफिकेशन काहीच नाही आहे, ती ॲज इट इज राहील. आणि तिसऱ्या नंबरमध्ये येईल 6 मायनस a प्लस b. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट लिमिट सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन काहीच नाही आहे. जिथे जिथे एक्स दिसतोय तिथे आपण 3नी टर्म रिप्लेस करणार आहे. 3चा स्क्वेअर 9a मायनस 3 इंटू b प्लस 3 इज इक्वल टू 6 मायनस a प्लस b. परत सॉल्व करा. सगळे जे ए बी आहेत ते एका बाजूला घ्या आणि कॉन्स्टंट एका बाजूला घ्या. सो ही टर्म इकडे शिफ्ट झाली, 9a प्लस a होईल मायनस 3b ही जागेवरची टर्म, आणि इकडे शिफ्ट झाली की मायनस b. आणि 6 मायनस कॉन्स्टंट इकडे गेला की मायनस हे सिम्प्लिफिकेशन करा. 10a मायनस 4b इज इक्वल टू 3. हे जे मिळालं आहे ते इक्वेशन नंबर 2 इंडिकेट करा. हा इक्वेशन नंबर 2 आणि हा इक्वेशन नंबर 1 एकमेकांना आपल्याला सॉल्व करता येतात आणि अननोन कॅल्क्युलेट करता येतात. काय करावं लागेल, इथे 4 येण्यासाठी 2नी मल्टिप्लाय जर केलं तर व्हॅल्यू 4 येईल. म्हणून इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करा 2नी. सो मल्टिप्लाईंग 1 बाय 2 वी गेट multiply equation 1 by 2 we get 2 bracket नको टाकू. So we get 8a minus 4b is equal to 2. आणि आपलं इक्वेशन नंबर 10 आहे सेकंड 4b is equal to 3. सो सॉल्व करूया बाय सबस्ट्रॅक्टिंग. सबस्ट्रॅक्शन केलं की साईन चेंज होतात. सो व्हॅल्यू येईल मायनस 2a आणि इथे मायनस 1, म्हणजेच आन्सर येईल 1/2. हे जे आलेलं आन्सर आहे ते कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करूया, म्हणजे आपण पुट करूया इक्वेशन नंबर 1मध्ये. सो इक्वेशन 1 बिकम 4 इंटू 1/2 मायनस 2b इज इक्वल टू 1. आता चेक करा इक्वेशन, सिम्प्लिफाय करा. 2 होईल. So 2 minus 2b is equal to 1, minus 2b is equal to 1 minus 2, minus 2b is equal to minus 1, so b is equal to 1/2. b ची पण व्हॅल्यू 1/2 मिळाली आणि a ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला 1/2 मिळाली. याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन पूर्ण केलेलं आहे. हे चेक करायचं 1/2 बरोबर आलं आहे की नाही. कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाकून बघा, लेफ्ट हँड इज राईट हँड इक्वल आले तरच आपण ए बीच्या व्हॅल्यू ज्या कॅल्क्युलेट केले त्या बरोबर केले. अशा पद्धतीने हा कंटिन्युटी चॅप्टर इथे संपेल. तुम्हाला कंटिन्युटीचे एक्झाम्पल जे आहेत ते एवढेच बघायचे आहेत. कंटिन्युटी पुढच्या वर्षी नाही, पण यावर्षी लिमिट कंटिन्युटी ह्याचा यूज करून तुम्हाला पुढचा जो चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्हचा तो सॉल्व करायचा आहे, जो पुढच्या वर्षी पूर्ण पेपर नंबर 2 आहे. म्हणून हे महत्त्वाचं आहे, कारण हे डायरेक्ट आपल्याला 12वीत घ्यायचं नाही आहे लिमिट आणि कंटिन्युटी, पण ह्याचा यूज करून डेरिव्हेटिव्हचे काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करतो. आणि म्हणूनच
ह्या दोन जे चॅप्टर आहे लिमिट आणि कंटिन्युटी ते बेसिक चॅप्टर्स आहेत. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन असे जे पेपर नंबर 2 आहे 12वीसाठी तो सर्वात महत्त्वाचा पेपर. सर्व हेच करायचं आहे पेपर नंबर 2मध्ये. त्यामुळेच हे महत्त्वाचं आहे, हे बेसिक आहे. हे जर एक्झाम्पल व्यवस्थित केले तरी पुढचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येतील. पुढच्या वेळेस आपण पुढचा चॅप्टर जो आहे डिफरन्शिएशन किंवा त्याला डेरिव्हेटिव्हसुद्धा म्हटलं जातं तो चॅप्टर आपण पुढच्या तासाला